आता आता अशी उकळी आली ना, उकळी येऊ द्यायची त्याला. तर वेलकम टू मित्रांनो, आज मी तुम्हाला अख्खा मसुरीची रेसिपी सांगणार आहे गावाकडे स्टाईलमध्ये. मी तुम्हाला शेअर करतो, तुम्ही यावर करून बघा. सेम तुम्हाला गावाकडे टेस्ट भेटेल. तुम्ही समजा पहिलं काय करतो, 2 चमचे तेल टाकून घेतो. 2 चमचे तेल टाकून घ्यायचं. थोडंसं ह्याला कडू द्यायचं. थोडंसं तेल तापलं याच्यानंतर पुन्हा काय करायचं, जिरे टाकायचे. जिरे टाकायचे थोडे, तुम्हाला जेवढे लागतील तेवढे. चांगले जिरे असं तडतड झाले, थोडासा गॅस जरा हाय ठेवायचा. जिरे तडतड झाले त्याच्यानंतर बारीक कट करून घेतलेला कांदा बारीक कट करायचा. बारीक तसं बारीक म्हणजे ते लवकर भाजायला भाजते लवकर. कांदा टाकून घ्यायचा. कांदा टाकून घेतला त्याच्यानंतर पुन्हा त्याला असं हलवून घ्यायचं. फ्राय करत राहायचं. चांगला गोल्डन कलर यूज कर. कांदा चांगला फ्राय झालाय मित्रांनो. आता त्याच्यामध्ये मी थोडस टमाटे एक चिरून टमाटर टाकतोय. त्याला मी चांगला असं मॅश करून घ्यायचं. मॅश करून घ्यायच्या नंबर मध्ये गम गम गमू असा वास सुटला. त्याच्यानंतर मध्ये काय करायचं, लसूण, अद्रक, हिरव्या मिरच्या आणि थोडी कोथिंबीर टाकाय वाटून घेतलेलं ती पेस्ट टाकून द्यायची मध्ये थोडी. कसं त्यानं जरा गावाकडली फिलिंग येते. गावाकडली चांगलं मिक्स करून घ्यायचं. एकजीव करायचा त्याचा. एकजीव केला काय होते माहिती आहे का, ते टेस्ट वाटते. टेस्ट चांगलं असं मस्त परतून घ्यायचं. चांगलं शिजून द्यायचं त्याला. त्याच्यानंतर पुन्हा कस्तुरी मेथी, धना पावडर, जिरा पावडर आणि गरम मसाला हे ऍड करायचा मध्ये. हे ऍड करायचं. त्याच्यानंतर पुन्हा अजून थोडंसं कांदा लसूण मसाला 1 चमचा आणि लाल तिखट 1 चमचा चवीनुसार तुमच्या. आता मी 4 लोकांसाठी करतोय. तुम्ही किती लोकांसाठी करताय ते तुमच्यावर डिपेंड आहे. समजा थोडं चवीनुसार मीठ टाकायचं. चांगलं हलवून घ्यायचं, परतून घ्यायचं चांगलं. चांगलं हलवून मस्त शिजून घ्यायचं चांगलं. एकदम सोपे आणि सरळ भाषेमध्ये रेसिपी आहे. बनवायला इतके सोपं आणि चविष्ट. त्याच्यानंतर काय करायचं, आपण जे अख्खा मसूर शिजून घेतला ते थोडंसं पाणी टाकायचं. थोडंसं असं पाणी टाकून घ्यायचं का चांगलं शिजतंय म्हणून. थोडंसं पाणी टाकायचं आणि शिजून घ्यायचं. आणि चांगलं तेल सुटूस तर मसाला शिजून घ्यायचा. काय माहिती आहे का, लगेच ते मसाला शिजून मग नंबर 1 क्वालिटीमध्ये येतो. असं हलवत राहायचं अजून का बुडाला लागू नये म्हणून खाली. एकदम साधी आणि सिंपल रेसिपी आहे. एकबार करून खाल्लात तर बार बार खाता, हे मला खात्री आहे. तुम्ही चांगला असं हलवून घ्यायचं.
इकडे जरा मुंबईला जरा पावसाचं वातावरण चालू आहे, त्याच्यामुळे मी दुकानावर नाही गेलो. आपलं चायचं हॉटेल आहे, तर आज जाईल बहुतेक. आज जरा पावसाचं वातावरण कमी झालंय, तर समजा एक दिवस झाला. त्याच्यानंतर पुन्हा आपली अख्खा मसूर शिजून घेतली होती, हे बघा. आता मी टाकतोय. अख्खा मसूर टाकून घेतलंय. आता मी त्याच्यानंतर थोडंसं आपण पाणी ॲड करू. तुमच्या चवीनुसार पाणी ॲड करा तुम्ही. आता मी 4 जणांचे करतोय, त्याच्यामुळे थोडं मला जास्त पाणी टाकावं लागणार आहे. बस. तुम्ही तुमच्या चवीनुसार पाणी ॲड करा. कस्तुरी मेथी कंपल्सरी टाका, हे ना चव वाढते कस्तुरी मेथीने आणि खायला पण एकदम चवदार. आणि ह्याच्यासोबत जिरा राईस तयार करा. जिरा राईस आणि चपाती तंदुरी रोटीसोबत तर खूप छान लागतं. आम्ही यावर मी 2019 साली गाडीवर कामाला होतो हेल्पर म्हणून. तर तेव्हा आम्ही गोवा साईडला खाली होती. तेव्हापासून मला खूप ही रेसिपी आवडते. खूप म्हणजे खूप. तिथल्या कुकला मी विचारलं देखील होतं, पण त्याने मला रेसिपी शेअर नव्हती केली. पण आता मला सध्याला येते. आता मला ही रेसिपी येते, चांगल्यापैकी येते. तर गावाकडे मला सापडलं समजा जमणारच की हो. आणि त्याच्यानंतर पण आपण थोडीशी आपली कोथिंबीर टाकून घ्यायची. कोथिंबीर टाकायची. त्याच्यानंतर पुन्हा मस्त एक उकळी मारून घ्यायची. उकळी मारायची आणि ताव द्यायचा. एक नंबर. एकदम छान सोप्या आणि सरळ भाषेमध्ये आपली अख्खा मसूरची रेसिपी रेडी होती. खायला बी एकदम गावाकडची चव नंबर 1. तरी बरी मस्त सुटली. एक उकडी असं करून घ्यायची आणि त्याच्यानंतर पुन्हा गॅस बंद करायचा आणि वरून थोडी कस्तुरी मेथी असं चोळून टाकायची वरून अजून. का त्या कस्तुरी मेथीमुळे अजून चव येते. बघा असं मस्त उकडी वगैरे येऊ द्यायची. त्याच्यानंतर वरून कस्तुरी मेथी टाकून द्यायची चोळून. असं कस्तुरी मेथी खस चोळायची आणि वरून टाकून द्यायची. तर तुम्हाला अख्खा मसूर रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा. कारण की आता नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि मराठी माणसाला पुढे न्या. तर आपला आता अख्खा मसूर हे रेडी झालेला आहे. उकळी पण आली छानपैकी. आणि आता मी गॅस जरा स्लो करतो आणि